तर आई मस्त छान अशी साडी वगैरे घालून तयार झाली, कारण आज थोडं बाहेर जायचं होतं. आता बाहेर कुठे जायचं आहे ते तुम्हाला कळणार आहे. तर त्याच्या आधी घरातलं सगळं काम उरकून वगैरे घेतलं आणि मस्त रेडी झाले. तर आज मस्त असं नाश्त्याला इडलीचा मेनू होता. सकाळीच मग इथं नाश्ता वगैरे बनवून घेतला आणि इडलीचा नाश्ता खायला फक्त 2 मिनटं लागतात, पण ते करायला अख्खे 2 दिवस लागतात आणि त्याच्या भांडीचा राडा म्हणून तो तर वेगळाच पडतो. इथं नाश्ता सकाळी मग करून घेतला आणि जायच्या टाईमला आमच्या श्लोकनी बघा इथं खेळत बसले आणि त्यांनी बरोबर हातात पाकीट घेऊन बसलं होतं, की मम्मा हे संग घेऊन जायचं. त्याला बरोबर कळते की ह्याच्यातच मम्मा पैसे ठेवते, आपल्याला घेऊन जायचं आणि खाऊ पण घ्यायचं आहे. आणि आम्ही गेलो होतो देवदर्शनाला येळपणाला, जिथं आमचं कुलदेवता आहे खंडोबा. तर आज चंपाष्टमी असल्यामुळे आम्ही मग दर्शनाने गेलो होतो आणि आज गर्दी पण भरपूर होती. त्यासाठी मग श्लोकला पण पाय वगैरे पडून आणायचं होतं. पण खरंच खूप छान वाटत होतं मंदिरामध्ये, एकदम भारी वाटत होतं, मस्त प्रसन्न वाटलं. आणि देवदर्शन जायच्या अगोदर मग पहिले तिथं मग पाय वगैरे पडलो आणि मग तिथं खाली मंदिरात गेलो, दर्शन वगैरे घेतलं. त्याच्यानंतर मग तिथंच ना प्रसाद वगैरे होता. त्या प्रसादामध्ये तिथं भाकरी होती बाजरीची आणि वांग्याचं भरीत आणि मग तसं प्रसाद वगैरे जेवण वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग घरी आलो. तर आपल्या चॅनलवरती आपला मोठा ब्लॉग अपलोड झालेला आहे, तर लवकरात लवकर जाऊन आपल्या चॅनलवरती मोठा ब्लॉग बघून घ्या. तर असा होता दिवस. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.